हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आता मी आहे रेवस जेटीवरती आणि चाललो अलिबाग साखर कोलीवाड्यामध्ये. प्रेरणाताईचा मामसोला आहे आणि तिला सर्व प्रेमाने सिद्धी म्हणतात. तर तो सर्व साखर कोलीवाड्यातला पहिला मामसोला शूट असणार आहे. तर सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. त्या अगोदर आता वाजले 4च्या तरीला मी इकडे आलोय आणि पाठचा क्लायमेट बघा. अजिबात असं वाटत नाही काय 4 वाजलेत. हे बघा क्लायमेट बघा. असं वातावरण बघून जेव्हा टायमिंगचा अंदाज लावते असं वाटतं मला लेट झालाय. 7चा टाइम आहे. पाण्याचा करंट पण वाढलाय. वादळी वाऱ्या सुटण्याचे पण चान्सेस दिलेले आहेत. तर स्वतःची काळजी घ्या. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. जाऊया अलिबाग साखर कोलीवाड्यामध्ये आणि सर्वांना जाऊन भेटवतो तुम्हाला. 6 वाजलेत. मामसोला सुरू होण्यापूर्वीच बघा ज्याची भीती होती तोच आलेला आहे. आता सिद्धीताईची मावशी आपल्या समोर आहे. मावशी नाव काय आपला? ज्योती ललित दांडेकर. ज्योती मावशी आपल्या समोर आहे. मावशी सिद्धी ताईबद्दल काय सांगशील? कसा स्वभाव आहे ताईचा? चांगला स्वभाव आहे. आणि ताईचं घर चौलला आहे आणि तिला दिलंय साखरमध्ये. मामाचा गाव पण साखर. मावशा पण साखरेतच आहेत आणि मामा पण सर्व साखरेतच. पण तिचं घर चौलला आहे. तर मला सांग, आता आपण म्हणजे तुझ्या घरी आपण तिला आणणार आहोत ना, तिचा मामसोला इकडे आणणार आहोत. का बरं तसा? ते तिथे त्यांच्या इथे पद्धत नाही ना चौलला हा काढण्याची. फक्त इथे आमच्या इथे पद्धत आहे म्हणून इकडे आणणार आहोत. असं आता भाचीचा कार्य, मुलीचा कार्य आहे, तो आपल्याला एक ओढ असते, आनंद असते. तोच आनंद तुम्ही साजरा करणार आहात आता साखर कोलीवाड्यामध्ये. आणि आपण खास इकडे मावशीकडे आलोय मेजवानी बघण्यासाठी. तर मावशी आज खूप सुंदर दिसतस. हा तुमचा आज ठाट आहे काय? ठाट आहे आज. आणि आता मावशी मला चल आज मामसोल्यानिमित्त काय काय मेजवानी आपण बनवलेली आहे ते मला दाखव. चल ठीक आहे, चलो जाऊया. चला. आपल्या समोर मालसा आहेत आणि बोडणीवरती रेवसवरती त्यांच्या हातून आपण चांगल्या चांगल्या रेसिपीज खात असतो आणि बऱ्याच प्रकारच्या रेसिपी खात असतो. आता आपल्याला अक्षय साखर कोलीवाड्यामध्ये पण त्यांच्या हातचा मेजवानी खायला भेटणार आहे. तर आज मामसोल्यासाठी, सिद्धीताईच्या मामसोल्यासाठी काय काय बनवलात तुम्ही? सकल्याचं कांजे बनवलंय, म्हणजे सकल्याचं सकल्याचं आंबट बनवलं. सकल्याचं आंबट. हा, पण हे माशाचं आंबट आहे. हे माशाचं आंबट आहे. हे माशाचं आंबट आहे आणि हे सकल्याचं आहे. हा, दोन. आणि हे काय भाजी आहे. ही भाजी आहे मटरची. आजचा वार मंगळवार. आणि जाऊ कोलीम वांग. आणि मी खाऊ काय ते सांगा. सकला खाऊ का मासा खाऊ? मासाच खा. मासा खाऊ. ठीक आहे, तू मासाच खा. सकला सगळ्यांचे खाती ना. अजून इकडे पण आहे. इकडे काय राईस, भात आणि इथं डाल. डाल नाही, सांबार. ओके. आणि हे बघ कोलबीचा कालवण केलंय मस्त. 4-5 रेसिपीज आपल्याला मामसोल्याने बनवल्यात. तर धन्यवाद. पावसाने पण हजेरी लावल्या. विजा सोबत घेऊन आला. आता गेलाय, कमी झालाय पाऊस. आपल्या समोर बघा सिद्धीताई आहे आणि तिचा एकुलता एक मामा आणि तिची एकुलता एक मामी. सर्व बघा किती मस्त दिसत आहेत आज. तर सिद्धीताई, आज तुझा मामसोला आणि लग्न कार्यासाठी आज सर्व सोहळा चालू होतील. काय मनात कसं वाटतंय, कसं चाललंय? खुशी पण तेवढीच वाटते, दुःख पण तेवढंच वाटते. आज मामसोला आहे. आज चेऊला आमच्या या पद्धत नाही आहे मामसोल्याची, पण ह्यांची इच्छा होती काय सिद्धीचा मामसोला काढायचाच म्हणून आज साखरातून हा मामसोला मामा काढतोय. काय आठवण मामा सोबतची? नाही, लहानपणापासून इथंच राहिलो, वाढलो, चांगली वाढवली. आणि आता ठाटा माटात मामा तुला मावशीकडे घेऊन जाणार आहे. तर कसं वाटतं तुला? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. आता मामाकडे जाऊया आपण. मामा नाव काय? योगेश भामजी. योगेश मामा आपल्या समोर आहे. मामा, भाची बद्दल काय सांगशील? ही आमची लाडाची भाची आहे. तिचा भाऊ आणि ही लहानापासून आमच्याकडेच म्हणजे राहिलेली आहे. ती तिच्या आजोबांनी आणि आजीनी पण तिच्यावर खूप लाड केलेले आहेत. सासरी जाणार आहे तर जरी ती नवऱ्या घरी गेली
तरी पण तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. ठीक आहे, धन्यवाद मामा. सिद्धीताईची यंग मामी आहे आपल्यासमोर. मामी नाव काय? सायली बामची. सायली बामजी मामी आहे आपल्यासमोर. काय सांगशील, कसं नातं आहे दोघांचं? आमचं म्हणजे मी तिची मामी लागतोय, पण आमचा नाता असा मामीसारखा नाही आहे. आम्ही असा फ्रेंड्सच आहोत. फ्रेंड्स म्हणजे सर्व आम्ही शेअर करतो तिच्याशी. माझी ती हेल्प पण खूप करते. आता ती मला खूप आठवण येईल तिची. ठीक आहे. आणि मामीच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. जास्त रडवणार नाही मी कोणला. लेन्स वगैरे लावलेले आहेत सर्वांनी. ठीक आहे. आणि ताईसुद्धा, ताई इकडे बघ, ताईसुद्धा खूप सुंदर दिसते बघा. पुढच्या लाईफसाठी शुभेच्छा माझ्याकडून. आणि सिद्धीताईची आई आपल्या समोर आहे. आई काय म्हणाल, कसं वाटतंय? काय खूप छान वाटते, तेवढं दुःख पण वाटते, छान पण वाटतं. ठीक छान आहे, पण वाटते, दुःख पण वाटते. काय आपल्या समोर आता मावशी आहेत. बहिणी किती आहेत तुम्हाला? आम्ही 6 जण. 6 जणी. तुम्हाला पुढून 6 जणी. मोठी कोण सर्वात? सर्वात मोठी तुम्ही. आणि नंतर सेकंड नंबर 2 नंबर मावशी. मावशीला मागाशी भेटलोय. आणि तुम्ही आज सर्व खूप सुंदर दिसताय सगळ्या जणी. 3rd नंबर, 3रा नंबर. मावशी काय सांगाल, मुलीचं आज लग्न कार्य आहे, कसं वाटतंय? छान, खूप छान वाटते. आणि ती आमच्या म्हणजे आईकडे ती लहानापासून मोठी झालेली आहे आणि आता तिचा म्हणजे लग्न होणार आहे. आम्हाला खूप वाईट वाटते आणि आनंद आहे. म्हणजे ती आमच्या डोळ्यासमोर राहणार आहे, त्याचा खूप आनंद आहे. म्हणजे साखरेमध्येच आहे. आणि 4था नंबर मावशी काय सांगशील, कसं वाटतंय? आमच्या 6 जणी बहिणींच्यात एकटीच ही भाची मोठी आहे. तिथे असं वाटतं काय गावात व्हावे म्हणून तिला गावातच दिलंय. ओके मावशी, नाव काय आपला? विद्यासार. ओके. आता मावशी, आज मावशी काय ऐकत नाही. मावशीसांचा दिवस आहे आज मला वाटतंय. मी अवनी आशिष नागवा. माझी भाची, पण ती भाची माझी म्हणजे मुलगी पण ती म्हणजे अशी मैत्रीण, अशी बहीण, सर्व तिचं आहे. सगळं काय तिचं म्हणजे काय झालं का मला सांगत येते ती, काय मी तिला सांगते. बरोबर. म्हणून ती असं म्हणजे जाम म्हणजे प्रेमळ आहे. जाम प्रेमळ आहे. आणि तुमच्या सर्वांच्या स्वभावावरनं समजते की किती प्रेमळ आहे, तुम्ही किती प्रेमाने वाढवलीत तिला. सर्वात जवळचा कोण आहे, मामीचा का मावशीचा? नाही, दोन्ही पण. दोघींनी पण जाम प्रेमाने वाढवली. लहानापासून सगळ्यांनी सपोर्ट केला. खूप सपोर्ट केला, खरं सांगतो. खूप म्हणजे खूप सपोर्ट केला. ठीक आहे, थँक्यू. नाव काय? रुही. रुही आहे आपल्या समोर. मस्त बघा, ड्रेस पसरून बसलेले आहेत. आणि आता दुसरे करवलीकडे जाऊया. पण नाव काय तुझा? जेनी. ओके. आणि नंतर तिसरे करवली कोण आहे? जेन्सी. ओके, मस्त नाव आहे सर्वांची आणि छान दिसतात बघा तिघी पण. चौथी कुठे गेले? चौथी. आणि हे फॅन तुमचे आहेत? आयला हे बघा, पेन बेनची बंदोबस्त केलाय त्यांनी. ओके. मामाचा मुलगा आलाय एकदम टकाटक. नाव काय? रिदान. ओके बघा, ए इकडे बघ, मामाच्या पोलगी. हाय. सिद्धीताईचे 2 भाऊ आहेत आपल्या समोर. हा आहे तो सक्का भाऊ आहे. मित्र नाव काय तुझा? प्रतीक वागडेकर. प्रतीक आहे. तुझ्यात आणि ताईच्यात किती डिफरन्स आहे? 2 इयर्स आहे डिफरन्स. काय सांगशील, कशी बॉन्डिंग आहे तुमची? आमची बॉन्डिंग खूप भारी आहे. आम्ही म्हणजे लहानापासून एक सोबत राहिलेलो आहोत. आमचं म्हणजे कधी एकदा 10 मिनटं पटत नाही तर 10 मिनटं आम्ही गोड असतो, असे आमची बॉन्डिंग आहे. एवढी खूप भारी बॉन्डिंग आहे. आता ताई थोड्या दिवसात जाणार आहे. मी खूप मिस करणार आहे ताईला. मिस करणार आहे. ठीक आहे. आणि आता आपल्या समोर आहे मावशीचा मुलगा. नाव काय मित्रा? सौजन्य दांडेकर.
काय सांगशील कसं वाटतं आता घरात कार्य आपल्या घरात तुझ्या घरात पहिला कार्य असेल ना? घरात पहिला फुल माझ्या मस्तीमध्ये कार्य होणार आहे. ठीक आहे, काय एकच म्हणणं आहे, फुल धमाल करणार आहोत, जाम मजा करणार. ठीक आहे. आणि पाऊस असो तुफान असो, पाऊस असू नाही तर वारा असू नाही तर काय पण असू नाही, जाम नसू. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर सेजल ताई आहे आणि आज खूप सुंदर दिसते बघा ती, आणि त्यांचा जोडा पण खूप सुंदर दिसते. मला आधी वाटलंच नव्हतं का हिचं लग्न झालं आहे, आणि थोड्याच वेळापूर्वी त्याच्याशी ओळख केली मी, मला वाटलं पण नाही त्याचं लग्न झालं आहे ते. आमची असेच मस्ती चालू होती. तर काय सांगशील लग्नकार्य घरात कसं वाटते? खूप खुशी आहे मी, कारण सिद्धीचं लग्न आहे. सिद्धी माझी खूप क्लोज असते, तर तिचा म्हणजे लग्न होतंय तर खूप खुशी वाटते आणि खूप आम्ही मजा करणार आहोत, ते तुम्ही नंतर बघाल. आणि तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. आणि अजून एक महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे सेजलताई आहे, तिनेच आज आपल्याला इकडे आमंत्रण केलं होतं, तर बोलवल्याबद्दल धन्यवाद. छान दिसतंय तुम्ही आज सर्वजणी. थँक्यू. हा मामा आहे. जर तुम्हाला कोणाला नेल एक्सटेन्शन करायचे असतील तर अशोक सारंग म्हणून नेल आर्ट साठी त्यांना डीएम करा.
10:30 वाजत आलेत आणि पाऊस काय थांबायचा नाव नाही घेत आणि आपली मंडळी पण काय थांबायचा नाव नाही घेत. बघा नवीन एक्सपिरियन्स भेटला ना यंदा. खूपच मी फर्स्ट टाइम असं बघितलंय की पावसात मी शूट करतोय. हा तेच आहे. आणि छत्री घेऊन त्यात छत्री प्लस बॅटरी काय काय हँडल करायचं एक सोबत. आणि पाऊस पण आता थंडगार लागायला लागला एकदम. म्हणजे भीती पण आहे काय उद्याचे शूट वगैरे आहे तर आजारी बिजारी पडलं तर नसेल तर व्याप होईल. त्या मामाच्या पोरीचं लग्न आहे आणि नवरी मस्त राहतात बसते कापडात खाली. तिला काय टेन्शन नाही ती सेफ आहे एकदम. आणि करवल्या आहेत म्हणजे ज्या सर्वजणी आहेत त्या एकदम फुल जोश मध्ये नाचतात. तुफाननी डान्स करतायत ना पूर्ण. ठीक आहे चला व्लॉग कंटिन्यू ठेवूया आपण. तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली. कसा वाटला सिद्धिताईचा मामसोला? पाऊस भरपूर आहे, वारासुद्धा भरपूर आहे आणि त्यात साखर कोलीवाडा ऐकायला मागत नाही. 11:30 वाजलेत आणि फुल धमाल चालू होती. तर चला फायनली कार्यक्रम आपला पूर्ण झालेला आहे.
आणि आता आराम करायची वेळ आहे. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.